श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचं आज सकाळीच पुण्यातून सासवडकडे प्रस्थान झालंय। गेले 2 दिवस तुकोबा पालखी आणि माऊलींची पालखी ही पुण्यामध्ये मुक्कामाला होती। पालखीचं दर्शन, वारकऱ्यांचा सहवास आणि भजन कीर्तन असा सगळा सुख सोहळा गेले 2 दिवस पुण्यनगरीने अनुभवलाय। दोन्ही मुख्य पालख्या तसंच वारकरी मार्गावरची प्रत्येक अपडेट नवराष्ट्राच्या YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। आणि आज दिवसभरातल्या वारी संबंधातल्या अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत। आता दोन्ही पालखीनं सासवडच्या दिशेनं प्रस्थान केलंय। टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हजारो वारकरी भाविक माऊलीच्या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। माऊलींची पालखी पुण्यातून हडपसरमध्ये दाखल सुद्धा झालेली आहे। त्यानंतर माऊलींची पालखी अवघड दिवे घाट मार्गे झेंडेवाडी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि तिथला विसावा उरकून सोपान काकांची नगरी सासवड इथं माऊली मुक्कामी असतील। वारीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वारकऱ्यांसोबतच लहानग्यांचा उत्साह सुद्धा वाखणण्याजोगा असतो। यंदाही वारीमध्ये छोटे विठ्ठल रखुमाई सामील झालेत। त्यांच्या पेहरावानं सर्वांचं लक्ष वेधलं। या लहानग्या विठ्ठल रखुमाई बरोबर भाविकांना सुद्धा फोटो सेशन करण्याचा मोह आवरला नाही। संत तुकाराम महाराज पालखीनं हडपसरमध्ये दुपारचा विसावा घेतला। भाविकांनी इथं दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। विसाव्यानंतर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोर मध्ये आयोजित मुक्काम असणार आहे। पुण्यात लोणी काळभोर इथं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये महिला वारकऱ्यांनी सुंदर गीत गायलं। हरीने माझे हरिले चित्त या सुंदर गवळणीच्या माध्यमातून विठ्ठलाने आपलं चित्त वेधून घेतल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। पाहुयात यावेळचे काही खास क्षण खास नवराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी। हरीने माझे हरिले चित्त भारविद्या विसरले। 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 कैसी जाऊ घरा नोए बरा लौकिक। आता कैसी जाऊ घरा नोए बरा लौकिक। आता कैसी जाऊ घरा नोए बरा लौकिक। आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा। आता कैसी जाऊ घरा नोए बरा लौकिक। 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 आता कैसी जाऊ घरा। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर इथून संत निळोबाराय महाराजांच्या 175व्या पालखी सोहळ्याला आज भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली। टाळ मृदुंगांचा गजर, ज्ञानोबा तुकोबा निळोबा यांच्या नामघोषामध्ये तब्बल 68 दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेल्या आहेत। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पालखीला निरोप देण्यात आला। सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जारे एक वेळ या अभंगाच्या निरूपणातून डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग आणि पंढरपूर वारीचं महत्व यावेळी सांगितलं। नेहरू शर्ट, धोतर, टोपी, केशरी गंध, हातात पताका आणि टाळ मृदुंगाच्या निनादात पिंपळनेर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। खरं म्हणजे फार आनंदाची गोष्ट आहे की
मला याचा मान मिळाला आहे की इथे येऊन पालखीचे पूजन करून आपल्याला सुरुवात करायची. सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी मला काल सांगितलं की आज अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळे आणि अधिवेशनचा समारोप करताना पक्षाच्या त्या नेत्या म्हणून तिथे हजर राहणं त्यांचं अनिवार्य होतं, म्हणून मला इथे पाठवण्यात आलं आणि इथे येण्यापूर्वी मी अण्णांचं पण दर्शन घेऊन आलोय. तर निश्चितपणे मला असं वाटतं की आजचा दिवस हा सर्व महाराष्ट्रांसाठी आणि सर्व वारकरी संप्रदायांसाठी आणि राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चांगला दिवस आहे. मी निळोबारायांच्या चरणी आणि विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना करणार की जो कास्तकार आहे महाराष्ट्राचा त्याला चांगलं पीक मिळो आणि पाऊस पण चांगल्या प्रमाणात हा महाराष्ट्रात झालं पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय जेव्हा एवढं आपलं काही पणाला लावून सर्व देवासाठी पूर्ण आपला वेळ देतो, तर मी निश्चितपणे माझं मत आहे की विठुराया पण या महाराष्ट्राच्या कास्तकारांना चांगलं तिथे त्यांच्यावर लक्ष देईल. निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी संत निळोबारायांनीच दिंडी परंपरेची मुहूर्तमेढ रोवली असल्याचा दावा केला. गेल्या 10 वर्षांमध्ये दिंडी सोहळ्याचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगत स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या परंपरेला मोलाची साथ दिली होती. त्यांच्या जाण्याची उणीव आजही प्रत्येक वारकऱ्याला जाणवत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबारायांनी सुरू केलेली. 1685 साली ही निळोबारायांनी नारायण महाराजांनी वारीची परंपरा सुरू केली. पुढे ती आळंदीत पुढे फ्ल्यूची साथ आली आणि ती वारी बंद पडली. पुढे आळंदीची वेगळी झाली, तुकाराम महाराजांची वेगळी झाली. मग काही काळाने आमची 150 ते 250 वर्षाची परंपरा आहे. निळोबारायांची वारी सुरू झाली. आदरणीय रामदासबाबा मनसुख असतील, अण्णासाहेब हजारे असतील, अनेक लोकांनी, जुन्या लोकांनी ही वारी पुढे चालू ठेवली. तिचं आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वी सोहळ्यात रूपांतर केलं. माझ्याबरोबरचे सगळे गावातले सवंगडी, सगळे परिसरातले वारकरी सगळ्यांनी मला साथ दिली आणि याच्याच साथीमध्ये माझ्या निळोबारायांना आज अतिशय दुःख होतंय की मानाची पालखी म्हणून बसवण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्या माणसामुळं हे गाव पत्र्याचं मंदिर होतं. शिर्ड्यातून या गावाचा विकास अजितदादांच्या मुळे झाला. हे मरेपर्यंत, शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्या दादांना कधीच विसरू शकत नाही. आज जरी वारीला निघालो असलो तर दुःखाची छाया निळोबारायांच्या वारीवरती अजितदादांची नक्कीच आहे. पालखीबद्दलची आणखीन एक महत्वाची अपडेट जी पुढे येतेय. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही ठरल्याप्रमाणे लोणी काळभोर इथं पोहोचतीये. वारी पायी असली तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा आळस किंवा कंटाळा येणार नाही, इतकी ऊर्जात्मक ही वारी असते. कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणता आहे, जाणता आहे, पती लक्ष्मीचा जाणता आहे. सकाळ दिवांचा घरी तो सांभाळे, सकाळ दिवांचा घरी तो सांभाळे. तुझ्या मोकलीने ऐसे नाही, तुझ्या मोकलीने ऐसे नाही. कोणत्या गोष्टीचा नको खेळ. संत साहित्याची आपली परंपरा जपणारे वारकरीच आपले खरे मानकरी आहेत, याची प्रचिती त्यांनी गायलेल्या भजन कीर्तनातून येते. पालखी, वारी मार्ग आणि वारीचा संपूर्ण प्रवास या संदर्भातली प्रत्येक अपडेट नवराष्ट्राच्या YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्यापैकी सुद्धा कुणी वारी मार्गाच्या मधूनच वारीला जॉईन करणार असाल तर आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच नवराष्ट्राच्या फेसबुक आणि Instagram चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. जय हरी.